नमस्कार. गुड MC माझ्या भारत देशातील तमाम शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आम्ही पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील कन्नड तालुका आणि कन्नड तालुक्यातील जवळी बुद्रुक. आज आमचं जे मिशन आहे गेली 18 वर्षापासून भारत देशामध्ये बिमारीमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती अभियान, आज असा एक अनुभव आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे आमचं संकल्प आहे की विषमुक्त शेती, कारण आज आपल्या घरी सगळ्यात जास्त जर असेल तर ते अन्न असतं आणि अन्नाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त आज आपल्या शरीरामध्ये जातं ते विष, केमिकल. आणि ते केमिकल कसं विरहित आपण शेती करू शकतो आणि कशा पद्धतीने त्याचं उत्पादन आपण मिळवू शकतो, हाच अनुभव सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक कन्नड तालुक्यातील एक सुधारित शेतकरी, आमचे मित्र, जे की आज जगाला एक आपल्या सगळ्यात मोठा विचाराची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचे विचार संपूर्ण देशापर्यंत पोहोचवणारं जे साधन आहे ते म्हणजे आज आमची छत्रपती संभाजी ब्रिगेड. या ब्रिगेडच्या माध्यमातून आमचे मित्र आहेत या ठिकाणी श्री दीपकजी जाधव आणि सोबत आहेत त्यांच्या अर्धांगिनी, आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळं मी तुमच्यासमोर उभा आहे असे माझे आदरणीय गुरु श्री उत्तम काका शितोळे सर, जे की महाराष्ट्राचे क्राऊन ॲम्बेसेडर आहेत. असे व्यक्तीसोबत आज आपण बोलणार आहोत. शेतीच्या बाबतीत त्यांचा काय अनुभव राहिला, की आज आपल्याकडं सहज धारणा आहे की केमिकलशिवाय आपली शेती होऊ शकत नाही, परंतु या व्यक्तींनी आपल्या सांगण्यावरती IMC ॲग्रो ग्रोथ बूस्टर, जी की IMCचे ॲग्रो किट आहे, या किटवरती त्यांनी आपल्या सेंद्रिय शेतीचा संकल्प कशा पद्धतीनं पूर्ण केला, आज आपण त्यांच्याच वाणीतून ऐकू. नमस्कार ताई, तुमचा पहिल्यांदा परिचय द्यावा. नाव सांगा तुम्ही. माझं नाव मीना दीपक जाधव, राहणार जवळी बुद्रुक. मीना दीपक जाधव असं ताईंचं नाव आहे. राहणार जवळी बुद्रुक, तालुका कन्नड, जिल्हा संभाजी. या ठिकाणी आज आपण त्यांच्या शेतामध्ये आहोत. आपण ज्या पिकामध्ये उभे आहेत ते आहे हरभरा. ताई, हरभरा पिकाबद्दल आतापर्यंत तुम्ही IMC ॲग्रो ग्रोथ बूस्टर किंवा IMC ॲग्रो किट कशा पद्धतीने वापर केला आणि त्याचा अनुभव काय राहिला? सुरुवातीपासून बीज क्रिया समजा त्याला म्हणजे बीज प्रक्रिया केली टायमाला तेव्हा समजा पेरणीच टायमाला पूर्ण त्याला लावलं, पूर्ण बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी केली आणि नंतर मग फवारण्या घेतल्या त्याच्यावर. बर. फुलं ते वगैरे सगळे समजा छान आहे एकदम. त्याला घाटे वगैरे सगळे चांगले एकदम, वाढ बी चांगली. तुम्हाला समाधानकारक वाटतंय? हो. कारण आमचे मित्र ज्यावेळेस बोलत असताना सांगत होते की ज्यावेळेस हे पेरलं गेलं त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की हे असं ठेवावं का मोडावं अशी अवस्था होती, परंतु ऑर्गॅनिक शेती जे पद्धतीने आपण करतो, शेतकरी बांधवांनो विचार करा की आज आम्ही ज्या क्षेत्रामध्ये उभे आहेत, कारण त्यांच्या दोघांच्याही डोक्यामध्ये होतं की आता ठेवावं का मोडावं हा शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता. पण त्यांनी आपल्या IMC ॲग्रो किटच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीने हे पीक एकदम सुधारित पद्धतीने आलेलं आहे, कशा पद्धतीने त्याची वाढ आहे, कशा पद्धतीने फुलधारणा आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी हे हरभरं फुल, याच्यामध्ये कितीतरी फुलांची अवस्था एकदम बढियापैकी आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी डाळ्यांची म्हणजे हरभरा पूर्णपणे परिपक्व व्हायला लागलेला आहे. अशी परिस्थिती असताना हे हरभरं आज आपल्यासमोर आहे. ही एक शेतकऱ्यांना फक्त एक या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, कारण आज आपण शेतीसाठी जे केमिकल लाखो लिटर आपण आज केमिकलचा वापर करतो, हेच केमिकल आज आपल्या उद्याच्या पिढीला, हे भविष्याला आपल्याला घातक ठरणार आहे. म्हणून आजचं परिवर्तन हे नक्कीच भविष्यासाठी आपल्याला काम ठरणार आहे, उत्कृष्ट ठरणार आहे. त्या पद्धतीनं मी या ठिकाणी परत एकदा माझ्या या परिवारातील जोडीला खूप खूप धन्यवाद देईन. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि सर्व शेतकऱ्यांनी एक वेळेस ॲग्रो किट नक्की वापरावी एवढं या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. गुड MC.